तर फडणवीस कायद्याचे राज्य म्हणतात, पण त्यांचेच आमदार धमकी देतात। अंबादास दानवे यांची आशिष देशमुख यांच्यावरही टीका आहे। आशिष देशमुखांवर गुन्हा दाखल करा अशी मागणीही अंबादास दानवेंनी केली आहे। मस्ती आशिष देशमुखांना आहे। फडणवीस रोज कायद्याचं राज्य येईल म्हणतात, कायदा कोणाला हातात घेऊ दिला जाणार नाही असं म्हणतात आणि तुमचेच बगल बच्चे कापून काढून फडकून काढून गप्पा करतात। तुमचे आमदार धमक्या देतात। जर दुसऱ्यांनी असं कापून काढू म्हणलं तर तुम्ही काय कराल? समजा मी म्हटलं की उद्या आपण यांना कापून काढू, चला आशिष देशमुखांना कापून काढू असं मी म्हटलं, समजा आशिष देशमुखांनी अशी धमकी दिली असेल तर लगेच माझ्यावर गुन्हा दाखल होईल। आणि म्हणून आशिष देशमुखावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, धमकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। बातमी आता मीरा भाईंदर मधून आहे। काश्मीरा नाक्यावरती अनधिकृत बारवर धडक कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांच्या उपस्थितीत पालिकेनेही कारवाई केलेली आहे। तर काही बार चालक मालकांकडून विरोध तरी देखील आता कारवाई सुरूच असल्याचं चित्र आहे। मीरा भाईंदर मधील ही दृश्य आपण पाहतोय। काश्मीरा नाक्यावरती अनधिकृत बारवरती धडक कारवाई करण्यात आलेली आहे। काही बार आणि बारच्या चालक आणि मालकांनी विरोध केला, मात्र तरी देखील पालिकेने ही कारवाई केली आहे। 50 खोक्यांबाबत उपमुख्यमंत्रीच उत्तर देऊ शकतील असं भाऊ पाटील गोरेगावकर यांनी म्हटलेलं आहे। वांगरांवरती होणारा 50 कोटींचा दावा खोटा असं देखील गोरेगावकर यांनी बोलून दाखवलेलं आहे। त्यांना असं म्हणायचं का की 50 कोटी रुपये जे घेतले हे खोके मग भाजपनं दिले असं त्यांना म्हणायचं का? मग देवेंद्र फडणवीस साहेबांना जर त्यांनी विचारलं की आपण तिकडे पैसे दिले का, तेच खरं उत्तर देऊ शकतील घेतले का नाही घेतले म्हणून। पैशाचा व्यवहारच त्या ठिकाणी झाला नाही। त्यांनी जर दिले असतील तर यांनी इकडे दिले असते, त्यांनीच दिले नाही, इकडे द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही। म्हणजे तुमचा प्रश्न म्हणजे तो दावा खोटा आहे असं, आणि हे खरा असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्याला विचारावं की आपण तिकडे पैसे पुरवलेत का। तर बाप व्हायचा प्रयत्न केला तर बाप दाखवल्याशिवाय राहणार नाही, गणेश नाईकांचा हा इशारा आहे। पालघर, अंबरनाथ, बदलापुरात भाजप येणार, ठाण्यात सफाई होणार असं देखील त्यांनी म्हटलंय। नवी मुंबई महापालिका भाजपचीच राहणार असा विश्वासही गणेश नाईकांनी व्यक्त केलाय। मुंबई महापालिका 95 ते 2020 पर्यंत यावेळेला सुद्धा नवी मुंबई महापालिका भाजपचे येणार, भाजपचं येणार महापौर। भाईंदर नगरपालिका भाजपचाच महापौर होणार। आता ठाणे कल्याणमध्ये चुरस आहे, परंतु मी तुम्हाला सांगतो, तुम्ही इथे रिझल्ट दिला ना बदलापूर आणि अंबरनाथला की कल्याणमध्ये साफसफाई होत जाईल, तर ठाण्यात सुद्धा साफसफाई येणार। अंबरनाथमध्ये कोणी जर आम्हाला जर प्रेमानं समजून सांगितलं तर आम्ही त्या प्रवासामध्ये बरोबर बसताना म्हणजे गाडीमध्ये अडचण झाली तरी आम्ही अडचण सहन करू, परंतु जर कोणी बाप व्हायचा प्रयत्न केला तर त्याला त्याचा बाप दाखवला